बत्तीस शिराळ्यात नागपंचमी मोठ्या उत्साहात दुर्मिळ पांढरा नाग नागपंचमीमध्ये ठरतोय लक्षवेधी। 41 ठिकाणी नाग पकडण्याची आणि नागाचं प्रदर्शन करण्याची परवानगी। नागभूमी 32 शिराळामध्ये आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होते। यंदाच्या नागपंचमीमध्ये शिराळ्यातील कच्चाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग लक्षवेधी ठरतो आहे। शिराळामध्ये नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात दुर्मिळ पांढरा नाग आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले। आज नागपंचमीच्या निमित्ताने जिवंत नागाचं दर्शन घडवण्यासाठी यंदा परवानगी मिळालेल्या 41 ग्रामस्थ आणि मंडळांमध्ये या कच्चाड युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना या दुर्मिळ पांढऱ्या नागाचं प्रदर्शन करण्यास परवानगी मिळाली आहे। त्यामुळे शिराळ्यामध्ये हा पांढरा नाग पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होते। पांढऱ्या रंगाचा नाग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत या पांढऱ्या नागाचं प्रदर्शन करण्यात येते। निसर्ग चक्रातील नागांचं महत्त्व नागरिकांना समजावं आणि सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचं प्रसारण व्हावं या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही शर्ती आणि अटींवर नाग पकडण्याची परवानगी दिलेली आहे। शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळ्याची नागपंचमी, या 32 शिराळ्याच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची। परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठेतरी असणारी या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती। परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती, बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती। यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकार बरोबर करत होतो आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीने आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। म्हणून एक वेगळं उत्साहाचं वातावरण ह्या शिराळ्याच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नाग सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे। आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कच्चाड युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे, त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं तर अल्बिनो जाताचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल यासाठी आमचा सर्वांचा या वर्षीचा प्रयत्न असणार आहे।